हाय मुलांनो, आज आपण 27th लेसन बघणार आहोत, ज्याचं नाव आहे द ब्रेमेन टाउन म्युझिशियन्स. तर ब्रेमेन म्हणजे ते एका शहराचं नाव आहे. टाउन म्हणजे शहर आणि म्युझिशियन्स म्हणजे संगीतकार. तर ब्रेमेन शहरामधले संगीतकार असं या लेसनचं नाव आहे. ही एक छोटीशी स्टोरीच आहे, तर आपण चला स्टोरी बघूयात. वन्स देअर वॉज अ डॉंकी हू हॅड वर्क लॉंग अँड हार्ड फॉर हिज मास्टर. तर कोणे एकेकाळी एक गाढव होते, ज्याने आपल्या मास्टर म्हणजे काय, मालकासाठी खूप काम केलेलं असतं आणि खूप कष्टाची कामे केलेली असतात. नाऊ ही हॅड ग्रॉन वीक अँड कुड नॉट डू मच वर्क. आणि आता तो अशक्त झालेला असतो, कारण त्याने खूप काम केलेलं असतं, त्याचं वय वाढलेलं असतं, तो म्हातारा झालेला असतो, त्यामुळे वीक झालेला असतो, अशक्त झालेला असतो आणि त्यामुळे तो आता जास्त काम करू शकत नाही. सो हिज मास्टर बिगॅन टू ट्रीट हिम अनकाइंडली म्हणजे दुष्टपणे. तर आता त्याचा मालक त्याच्याशी खूप दुष्टपणे वागायला लागलेला असतो, कारण तो काहीच आता कामाचा नसतो, गाढव म्हणून. ही इवन बिगॅन टू स्टाव द डॉंकी. तर आता तो मालक जो होता तो त्या डॉंकीला स्टाव, आर सायलेंट असतो, स्टाव म्हणजे काय, तर उपाशी पण ठेवत होता. ही वॉन्टेड टू सेव्ह द मनी ही स्पेंट ऑन द डॉंकीज फूड. तो का उपाशी ठेवत होता गाढवाला? कारण त्या गाढवाच्या जे जेवण आहे, खाणं आहे, त्याच्यावरती जे पैसे वाया चालले होते, तर ते तो वाचवण्याचा प्रयत्न करत होता. कारण आता ते गाढव काहीच कामाचे नव्हते, म्हणून त्याला वाटत होतं त्याच्यासाठी खाण्यावर तरी कशाला पैसे आपण वेस्ट करावेत. इन द एंड द पुअर डॉंकी लेफ्ट द हाऊस. आणि मग शेवटी कंटाळून त्या गरीब बिचाऱ्या गाढवाने त्याचे घर सोडून दिले. He believed he still had a good strong singing voice. कारण त्याला विश्वास होता की त्याचा आवाज खूप छान आहे. So he decided to go to Bremen town and earn his living as a town musician. आणि म्हणून त्या गाढवाने असं ठरवलं की आपण ब्रेमेन शहरामध्ये जाऊ आणि संगीतकार म्हणून आपण पैसे कमवू. ऑन द वे ही मेट अँड ओल्ड डॉग. आणि तो ब्रेमेन शहराकडे चाललाच होता, तर चालता चालता त्याला रस्त्यामध्ये एक म्हातारा कुत्रा भेटला. ही टू हॅड बीन किक्ड आउट ऑफ द हाऊस बाय अ क्रुएल मास्टर. तर तो जो कुत्रा होता, तर त्याचा जो मालक होता तो पण कसा होता, क्रुएल, अगदी दुष्ट होता. तर त्याने सुद्धा, त्याच्या मालकाने त्या कुत्र्याला घराबाहेर हाकलून दिलेले असते. किक्ड आउट म्हणजे घराबाहेर काढणे. द डॉग वॉज अफ्रेड. तो कुत्रा खूप घाबरलेला होता. हाऊ विल आय अर्न माय ब्रेड ही सेड. अर्न माय ब्रेड म्हणजे आता मी रोजचं खाण्याचा माझा प्रश्न कसा मिटवू, असं त्याला वाटत होतं. म्हणजे आता मी रोज काय खाणार. वाय यू हॅव अ व्हॉइस ॲज गुड ॲज माईन सेड द डॉंकी. मग तो गाढव त्याला म्हणतो, वाय, का तू काळजी करत आहे, तर तुझा सुद्धा आवाज माझ्यासारखाच छान आहे. लेट अस बोथ गो टू ब्रेमेन अँड सिंग फॉर द टाउन्स पीपल. तर चल आपण दोघे सुद्धा ब्रेमेनला जाऊ आणि तिथल्या शहरातील लोकांसाठी गाणं गाऊ. वी शॅल बी वेल पेड देअर. आणि ती लोक मग आपल्याला तिथे चांगले पैसे देतील आपल्या गाण्याचे. सो द टू कंपॅनियन्स वेंट ऑन टुगेदर. आणि मग अशा प्रकारे ते दोघे कंपॅनियन म्हणजे सहकारी, म्हणजे कोण, गाढव आणि तो कुत्रा, दोघे चालू लागले. सडनली दे हर्ड अ कॅट म्यूइंग साइडली विथ टीयर्स इन हिज व्हॉइस. आणि अचानक त्यांना एक मांजर अगदी सॅडली म्हणजे दुःखाने म्याव म्याव असं करत, तिच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, तिच्या आवाजामधून असं वाटत होतं की ती मांजर रडत आहे. वाय आर यू क्राईंग दे आस्क्ड. मग तो जो गाढव आणि कुत्रा होता त्यांनी विचारलं त्या मांजरीला की तू का रडत आहेस. हाऊ कॅन आय बी हॅपी नोईंग दॅट माय मिस्ट्रेस इज गोईंग टू ड्रॉन मी. मग ती मांजर म्हणते की मला समजलंय की माझी जी मिस्ट्रेस म्हणजे जी मालकीन आहे ती मला ड्रॉन म्हणजे पाण्यात बुडवून मारणार आहे, तर मी आनंदी कशी काय राहू. I am old and would only like to sit by the fire and sleep. आता मी म्हातारी झाली आहे, मी फक्त फायर म्हणजे काय, तर बाहेरच्या देशामध्ये खूप थंडी असते ना, मग घरामध्येच थोडीशी आग पेटवलेली असते. तर ती मांजर म्हणते की मी फक्त त्या आगीच्या शेजारी बसते आणि झोपलेली असते, कारण मी आता म्हातारी झालेली आहे. आय कॅन नॉट कॅच माईस ॲज आय डिड बिफोर. जशी मी पहिल्यांदा उंदीर पकडायचे तसे आता मी पकडू शकत नाही. सो माय मिस्ट्रेस
डज नॉट नीड मी एनी मोर. आणि म्हणून आता माझ्या मालकिनीला माझी काहीच गरज नाही. वेअर ॲम आय टू गो. आता मग मी कुठे जाऊ, म्हणून ती मांजर रडत असते. कम विथ अस टू ब्रेमेन. मग ते दोघं तिला म्हणतात, तू आमच्यासोबत ब्रेमेन शहरामध्ये चल. यू हॅव अ स्वीट व्हॉइस अँड यू नो नाईट म्युझिक. तुझा आवाज छान आहे आणि तुला रात्रीचं म्युझिकसुद्धा माहीत आहे. यू टू कॅन बी अ टाउन म्युझिशियन सेड द डॉंकी. मग तो गाढव तिला म्हणतो की तू सुद्धा शहरामधली संगीतकार होऊ शकतेस. चल आपण ब्रेमेनला जाऊ. नाऊ द थ्री ट्रॅव्हल टुगेदर फॉर सम टाईम टिल दे केम अपॉन अ फार्म यार्ड. आणि थोडा वेळ ते तिघं एकत्र प्रवास केला त्या तिघांनी. आणि थोड्या वेळात तिथं एक फार्म यार्ड म्हणजे काय तर शेतातली जागा आली. देअर दे हर्ड अ कॉक्स लाऊड वेलिंग म्हणजे ओरडणे, विवळणे. तर तिथं त्यांना एका कॉक म्हणजे कोंबड्याचा मोठ्याने विवळण्याचा आवाज ऐकू आला. When they made inquiries, the cock told them, "My mistress is preparing a feast for her guest." मग त्यांनी जेव्हा इन्क्वायरी म्हणजे त्यांना विचारलं, त्या कोंबड्याला विचारलं, का तू असा रडत आहे, विवळत आहे? तर त्याने सांगितलं की माझी जी मालकीण आहे तर ती तिच्याकडे काही गेस्ट म्हणजे काय तर पाहुणे आलेले आहेत आणि ती त्यांच्यासाठी फिस्ट बनवत आहे. फिस्ट म्हणजे काय पार्टी, मेजवानी करत आहे. शी हॅड टोल्ड द कुक टू किल मी फॉर द फिस्ट. आणि तिने आमच्या कुकला म्हणजे कोण, जो स्वयंपाक बनवतो, त्याला सांगितलं की ह्या कोंबड्याला ह्या फिस्टसाठी, या पार्टीसाठी मारून टाक. आय एम सो फ्रायटन्ड. आणि मग मी खूप घाबरलो. सो द डॉंकी इन्व्हायटेड द कॉक टू जॉईन द बँड ऑफ म्युझिशियन्स. आणि मग तो गाढव त्याला म्हणतो, कॉकला, त्या कोंबड्याला म्हणतो, मग तू पण आम्हाला जॉईन हो, आपण सगळे मिळून एक म्युझिशियन्सचा बँड तयार करू. बँड म्हणजे काय, ग्रुप तयार करू. ब्रेमेन वॉज स्टील अ लॉंग वे अवे. मग कोंबडासुद्धा त्यांच्यासोबत निघतो. आता ते चालायला लागतात, पण ब्रेमेन अजूनसुद्धा खूप लांब असतं. ऑन द वे दे हॅड टू क्रॉस अ फॉरेस्ट. आणि रस्त्यावरती त्यांना एक जंगल लागणार होतं. ते जंगल क्रॉस करून त्या जंगलाच्या पुढे त्यांना जायचं असतं. ॲज इट बिगॅन टू गेट डार्क, द कॉक फ्ल्यू टू द टॉप ऑफ अ ट्री टू लुक अराउंड फॉर शेल्टर. आणि ते चालू लागले तसं डार्क म्हणजे काय, अंधार व्हायला लागला. मग तो कोंबडा उडाला आणि झाडाच्या वरच्या टोकावरती जाऊन बसला की त्याला झाडावरून सगळीकडची जागा दिसेल ना, की आपल्याला कुठं तरी शेल्टर म्हणजे कुठं आपण राहू शकतो का, आपल्याला कुठे निवारा भेटेल का, हे तो बघू लागला. ही सॉ अँड ओल्ड हाऊस अमॉंग द ट्रीज. आणि त्याला त्या झाडांमध्ये एक असं जुनं घर दिसलं. द फोर फ्रेंड डिसाइडेड टू रेस्ट देअर फॉर द नाईट. आणि मग या चौघा मित्र कोण, गाढव, कुत्रा, मांजर आणि कोंबडा, यांनी काय ठरवलं, आपण रात्रीचा आता इथेच आराम करूयात त्या जुन्या घरामध्ये. इट वॉज क्वाईट डार्क बाय द टाईम दे रीच द हाऊस. आणि ते त्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत चांगलाच अंधार पडला होता. थ्रू द विंडो दे सॉ सम रॉबर्स फिस्टिंग ॲट अ लार्ज टेबल इनसाइड. मग त्यांनी खिडकीमधून डोकावून बघितलं तर त्यांना काय दिसलं, तर तिथे काही चोर आहेत आणि ते चोर तिथल्या आतल्या मोठ्या टेबलवर बसून फिस्टिंग म्हणजे काय, पार्टी करत आहेत, जेवत आहेत. द ॲनिमल्स हॅड अ क्लेवर आयडिया. आता हे जे 4 ॲनिमल्स होते त्यांना एक छान आयडिया, हुशार आयडिया, चांगली आयडिया सुचली. व्हाय नॉट गिव्ह देअर फर्स्ट परफॉर्मन्स हिअर. आता ते म्युझिशियन बनायला चालले होते ना ब्रेमेनला. मग ते म्हणले, आपण इथेच आपलं गाणं चालू करू, इथेच आपला परफॉर्मन्स देऊयात, पहिला परफॉर्मन्स आपण इथेच करूयात. The robbers would be so pleased that they would happily share their food with the 4 musicians. आणि मग आपलं गाणं ऐकून ते जे चोर आहेत ते खूप प्लीज म्हणजे आनंदी होतील आणि आनंदाने ते जे खात आहेत ते जेवण आपल्याला शेअर करतील आपल्या 4 संगीतकारांसाठी. आपण छान गाणं म्हटलं ना म्हणून. आता गाढवाचा, कुत्र्याचा आवाज काही चांगला असतो का, कोंबड्याचा, मांजरीचा?
पण तरी त्यांना वाटत असतं की आपण खूप छान गाणं म्हणू शकतो. दे माईट इवन पे देम फॉर देअर परफॉर्मन्स. आणि त्यांना वाटलं आपण जे चांगलं गाणं म्हणणार आहे, परफॉर्मन्स करणार आहे, तर त्यासाठी ते आपल्याला पैसेसुद्धा देतील. म्हणजे खायला तर देतीलच, त्यावरती आपल्याला ते पैसेसुद्धा देतील. सो द डॉंकी प्लेस्ड हिज 4 legs ऑन द विंडो लेज. आणि मग त्या गाढवाने काय केलं, त्या खिडकीच्या बाजूला जी जागा असते की नाही, तिथे आपले पुढचे पाय ठेवले. द डॉग जम्प्ड ऑन द डॉंकीज बॅक अँड द कॅट ऑन द डॉग्स. आणि मग तो कुत्रा जो होता त्याने त्या गाढवाच्या पाठीवरती उडी मारली आणि त्या मांजरीने कुत्र्याच्या पाठीवर उडी मारली. द कॉक पर्च ऑन द कॅट्स हेड. आणि तो जो कोंबडा होता त्याने त्या मांजरीच्या डोक्यावरती उडी मारली. हे बघा, अशा प्रकारे ते एकमेकांच्या अंगावरती उभे राहिले. Then all at once and all together they began to sing their wonderful song. आणि मग सगळ्यांनी त्या एकत्रच गाणं म्हणायला सुरुवात केली. Strangely the music only frightened the robbers. आता यांचा आवाज काय चांगला होता का? तर नव्हता. त्यांना वाटत होतं की आमचा आवाज खूप छान आहे, पण त्यांनी जी गायला सुरुवात केली त्यांनी ते जे चोर होते ते खूप घाबरून गेले. अचानक असला कुठला आवाज यायला लागला त्यांना असं वाटलं. They only heard a terrible noise and saw the huge shadow cast by the animals together. आणि त्यांना फक्त असं खूपच भीतीदायक टेरिबल आवाज ऐकू आला आणि त्यांना अशी त्या चौघांची मिळून एकच सावली दिसली, जी की त्या अंधारामध्ये त्यांना एकदम भीतीदायक वाटली. They sprang from the table and taking to their heels disappeared into the forest. त्यांनी पटकन त्या टेबलावरून उडी मारली आणि ते बघता बघता त्या फॉरेस्टमध्ये पळून गेले आणि तिकडे ते नाहीसे झाले. टेकिंग टू देअर हिल्स म्हणजे पटकन पळून गेले. द 4 friends वेअर पझल्ड. आता हे 4 मित्र होते ते गोंधळात पडले. त्यांना वाटलं आपण तर एवढं छान गाणं म्हटलं तरी हे सगळे कुठं पळून गेले. बट दे ग्लॅडली सॅट डाऊन ॲट द टेबल अँड हॅड अ हार्टी डिनर. पण त्यांना वाटलं जाऊ दे ना, आपल्याला तर खायला भेटलं ना. मग ते आनंदाने त्या टेबलवरती बसले आणि मस्तपैकी हार्टी डिनर म्हणजे आनंदाने त्यांनी त्यांचं जेवण, रात्रीचं जेवण, डिनर म्हणजे काय, रात्रीचं जेवण, तर ते जेवले. Then they put out the light and went to sleep. आणि मग त्यांनी लाईट ऑफ केली, लाईट बंद केली आणि ते झोपायला गेले. द डॉंकी ऑन द स्ट्रॉ इन द यार्ड, द कॅट नियर द स्टोव, द डॉग ऑन द डोअरमॅट अँड द कॉक ऑन द बीम ऑफ द रूफ. आता ते कसे झोपले, तर अंगणामध्ये स्ट्रॉ म्हणजे काय, गवताच्या पेंड्या वगैरे असतात की नाही, त्याच्यावरती तो गाढव झोपला. जे स्टोव होता ना घरामधला, तर त्याच्या शेजारी मांजर झोपली. दाराच्या बाहेर डोअरमॅट असतं ना, पायपुसणी असते, त्याच्यावरती कुत्रा झोपला आणि घराच्या छप्परवरती जाऊन कोंबडा बसला. नाऊ द रॉबर्स हॅड नॉट गॉन व्हेरी फार. आता ते जे चोर पळून गेले होते जंगलामध्ये ते काही जास्त लांब गेले नव्हते. देअर लीडर सॉ द हाऊस बिकम डार्क अँड क्वाईट. आता त्यांनी बघितलं, त्यांचा जो लीडर होता, त्यांचा जो मेन चोर होता ना, चोरी करणाऱ्यांचा जो मेन होता, तर त्याने बघितलं की आता चांगला अंधार झालेला आहे आणि घरामध्ये सुद्धा शांतता आहे. सो ही सेंट अ मॅन टू सी इफ इट वॉज सेफ टू गो बॅक टू द हाऊस. मग त्याने काय केलं, त्या चोरांपैकी एकाला सांगितलं की तू जाऊन बघून ये की आता घरामध्ये जाणं सेफ आहे का, सुरक्षित आहे का. The robbers had kept all their stolen riches in that house and wanted them back. आता त्यांना त्या घरामध्ये परत का जायचं होतं, कारण त्यांनी ज्या चोरलेल्या सगळ्या ज्या श्रीमंत वस्तू होत्या की नाही, चांगल्या किमतीच्या वस्तू होत्या, त्या त्यांनी त्या घरामध्ये ठेवलेल्या होत्या आणि त्यांना त्या परत घ्यायच्या होत्या. म्हणून त्याने ते एका माणसाला म्हटलं की जा घरामध्ये जाऊन बघ की आता आपल्याला जाण्यासाठी सुरक्षित आहे का. द मॅन वेंट इन टू द हाऊस ऑन टिपटो.
टिपटो म्हणजे हळूहळू पायावरती नाही का आपण चालत जातो ना चोराच्या पावलांनी, तसा चोर पावलांनी तो माणूस घरामध्ये जायला लागला. ही सॉ द कॅट्स आईज अँड थॉट दे वेअर बर्निंग कोल्स. आता ती मांजर होती त्या स्टोजवळ होती, तर त्याने ते मांजरीचे अंधारामध्ये बघा मांजरांचे डोळे कसे दिसतात, डेंजर दिसतात की नाही, तसे त्यांना ते अंधारामध्ये मांजरीचे डोळे दिसले आणि त्याला ते वाटलं की ते जळणारे कोळशेच आहेत. ही ट्राईड टू पिक अप वन टू लाईट हिज कॅन्डल. मग त्याला वाटलं की ते आगच आहे, म्हणून त्याने त्यातला एक उचलण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून आपण कॅन्डल म्हणजे मेणबत्ती लावू. बट इट फ्रायटन द कॅट. पण त्याने जसा हात त्या मांजरीच्या डोळ्यापाशी नेला तशी ती मांजर घाबरली. द अँग्री कॅट फ्ल्यू ॲट हिम अँड स्क्रॅच्ड हिज फेस. आणि मग त्या मांजरीने त्याच्या अंगावरती उडी मारली आणि त्याच्या चेहऱ्याला बोच करायला ओरखडे काढायला सुरुवात केली. दिस फ्रायटन द रॉबर. आणि त्याने मग तो चोर खूप घाबरला. ही टर्न टू रन आउट ऑफ द हाऊस. आणि तो मग त्या घराच्या बाहेर पळायला लागला. ॲज ही रॅन द डॉग ऑन द डोअर मॅट बीट हिज लेग हार्ड. आणि जसा तो चोर पळू लागला तसा तो जो पायपुसणीवरती दरवाजाच्या बाहेर बसलेला कुत्रा होता तो त्याच्या पायाला जोरात चावला. ही स्टंबल्ड अँड फेल ऑन द डॉंकी. स्टंबल्ड म्हणजे अडखळणे. तो चोर अडखळला आणि त्या गाढवावर जाऊन पडला. द डॉंकी वोकन अप सडनली. आणि तो चोर त्या गाढवावर पडल्यामुळे तो गाढव अचानक जागा झाला. गेव द रॉबर अ स्मार्ट किक विथ हिज हाइंड लेग्स. हाइंड लेग्स म्हणजे मागचे पाय. आणि तो डॉंकी अचानक उठला आणि त्याने त्या चोराला एक जोरात मागच्या पायाने लाथ मारली. अँड ऑल धिस व्हाईल द कॉक हॅड बीन स्क्रीमिंग कॉक कुकडुक्कू in his ears and flapping his wings around his head. आणि हे सगळं होत असताना तो कोंबडा ओरडला, त्याच्या कानापाशी येऊन ओरडला कुकडुक्कू, आणि त्याने त्याचे पंख पसरवले आणि त्याच्या डोक्याभोवती फिरू लागला. द रॉबर नियरली डाईड ऑफ फ्राईट. आता तो जो चोर होता तो जवळजवळ भीतीने मरायलाच आला होता. Somehow he got back to his gang. कसं तरी करून तो त्याच्या बाकीचे जे चोर जिथं लपले होते त्यांच्या टोळीकडे तो गेला. In a trembling voice he told them that the house was full of monsters and deadly creatures who bit and scratched and kicked and attacked you in the dark. आणि तो खूप अशा घाबरलेल्या थरथरणाऱ्या आवाजामध्ये सांगू लागला की त्या घरामध्ये खूप सारे राक्षस आहेत. डेडली क्रिएचर्स म्हणजे अतिशय मॉन्स्टर, राक्षस, भक्षक असे आहेत आणि ते आपल्याला चावतात, ओरखडतात, लाथा मारतात, आपल्यावरती अटॅक करतात अंधारामध्ये. सो द रॉबर्स नेवर वेंट बॅक टू द हाऊस. आणि मग ते चोर कधीच त्या घराकडे परत गेले नाहीत. The four friends found enough money in the house to live on there in happiness and comfort. आणि या 4 मित्रांना त्या घरामध्ये त्या चोरांनी चोरून आणलेल्या खूप साऱ्या वस्तू होत्या, खूप सारे पैसे होते. त्यांना ते आता पुरेसे पैसे मिळाले आपल्या जगण्यासाठी आणि मग ते आनंदाने समाधानाने तिथे राहू लागले. दॅट इज व्हाय द म्युझिशियन्स नेवर वेंट टू ब्रेमेन. आणि म्हणूनच हे 4 संगीतकार कधीच ब्रेमेनला गेले नाहीत. तर अशा प्रकारची ही छान गोष्ट होती. आवडली का तुम्हाला? बाय बाय.